बकरीच्या सदिच्छा मानवतावाद, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समतावाद जपला जावा म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे गेली 15 वर्ष झालं आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करतोय। बकरी ईदला म्हणजे ईद उल अधा सुद्धा म्हणतात, म्हणजे त्याग, बलिदान आणि दानधर्म करण्याचा हा उत्सव आहे। तर यातून आपल्याला म्हणजे दरवर्षी आपण ईद कुर्बानी करण्यापेक्षा, कुर्बानीतून एखाद्या पक्षाचं बोल देण्यापेक्षा आपण सर्वात आवडती गोष्ट रक्त, आपलं रक्त देऊन आपण रक्तदान करून हा सण साजरा करतो। रक्त दिल्याने एखाद्याचा जीव वाचतोय, एखाद्याचे जीवाची आपण विचार करतोय, हे खूप महत्त्वाचं आहे। दरवर्षी आपण यातून हा संदेश देतोय। यातून एक म्हणजे विज्ञाननिष्ठ एखादा सण साजरा करणं, मानवताभिमुख म्हणूया किंवा समाजाभिमुख कोणताही सण साजरा करणं हे समाज हिताचंच आहे असं आम्ही म्हणतो। म्हणून दरवर्षी आम्ही महाराष्ट्र निर्मूलन समिती सर्व कार्यकर्ते सर्व महाराष्ट्रभर ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने रक्तदान शिबिर आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करत असतो। धर्माची विधायक आणि कृतिशील चिकित्सा करणं आणि त्याला काल सुसंगत रूप देणं हे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाचं एक महत्त्वाचं अंग आहे। त्या पार्श्वभूमीवरती गेली जवळजवळ 10-1 वर्ष बकरी ईदच्या निमित्ताने कुर्बानीचे रूप नवे नावाचं एक अभियान आपण चालवतो आणि ज्याच्यामध्ये बळी देण्याचा, मुक्या पाळण्याचा बळी देण्याच्या ऐवजी स्वतःच्या रक्ताची कुर्बानी देतात कार्यकर्ते। तर आज त्या निमित्ताने साताऱ्यामधले सगळे कार्यकर्ते जमलेले आहेत। महाराष्ट्रात 10पेक्षा जास्त ठिकाणी या स्वरूपाचे कार्यक्रम होत आहेत आणि या निमित्ताने एक चुकीची प्रथा जी प्राण्याचा बळी देण्याची आहे ती बदलून तिच्या जागी रक्ताचं दान देण्याची एक प्रथा समाजामध्ये रूढ होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। समिती आणि मुस्लिम सत्यशोधक त्याच्यामध्ये दरवर्षी बकरीदच्या दिवशी आमच्या ब्लड सेंटरमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं आणि ह्यावेळेला उत्स्फूर्तपणे बाहेरगावची लोक सातारची येतातच, पण बाहेरगावची लोक येतात। तुम्ही आता फॉर्म भरला, एक मसवडचा मुलगा जो मुंबईला असतो तो रक्तदानासाठी इथं खास आला, हे आम्हाला कौतुकास्पद वाटतंय। आणि हे न सांगता त्यांच्या जे नियोजन असते त्यांचं जे काय येतात 20-25 माणसं पण ते स्वतःहून येतात आणि आम्हाला त्याचं इतकं बरं वाटतं की इथे येऊन रक्तदान केल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो। श्रद्धा समिती महाराष्ट्र आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळ यांच्या वतीनं दरवर्षी आम्ही बकरी ईदच्या निमित्तानं जे रक्तदान करतो त्याला प्रतिसाद वाढताना दिसतो। आज बहुतेक सगळे तरुण आमच्याबरोबर जे आलेले आहेत ते रक्तदान करतात, त्यातले काही पहिल्यांदा करत आहेत आणि त्यातनं त्यांना आनंद मिळतो आहे। ह्याची आम्हाला जास्त औत्सुकता आहे की ही सगळी गोष्ट वाढत जायला पाहिजे आणि संख्या वाढ जाऊन रक्तदानासारखा एक चांगला उपक्रम सगळ्यांनीच करावा, विशेषतः तरुणांनी त्याच्यामध्ये जास्त सहभाग द्यावा असं आवाहन त्यांना मी करतो। त्यांना ते समजल्यावर ते सुद्धा आज रक्तदानाला म्हणजे इथं हजर आहेत। म्हणजे दहिवडी म्हणा, मसवड या विविध भागातून यावेळेस पोरं रक्तदानाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आलेले आहेत। जिल्ह्याच्या बाहेर जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा माणसं आलेली आहेत आज रक्तदानाला। समजा शैलेश आहे, तो पलूसचा आहे, तो पुण्यावरून आलेला आहे, विशाल, अमोल लातूरचा आहे, नंदुरबारचा। या पद्धतीनं बाकीच्या लोकांना कळल्यानंतर या कार्यक्रम आपल्या सरकारच्या लोकांनी तर निश्चितपणे त्याच्यामध्ये सहभागी व्हायला हवं असं आम्हाला वाटतं। अंधश्रद्धा निर्मूलन समिती संस्थेवर लोकांचा विश्वास असल्यामुळं लोक वेगवेगळ्या जिल्ह्यात महाराष्ट्रभरातून इथं येऊन आपल्या रक्तदान करतात आणि सहयोग देतात। सामाजिक म्हणजे आमच्यासारख्या तरुणांना जे मार्गदर्शक त्यांनी जे उपक्रम किंवा त्यांच्या ज्या संस्था कार्य करतात त्याबद्दलही त्या संस्थेचं या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो।